नमस्कार. उद्या गुरुवार, गुरुपुष्यामृत योग. लक्ष्मी हे केवळ संपत्तीचे प्रतीक नसून समृद्धी, सौभाग्य आणि मांगल्याचे अधिष्ठान आहे. त्यामुळे तुम्हाला गुरुपुष्यामृताच्या या शुभ मुहूर्तावर अत्यंत महत्त्वाचे हे एक काम करायचे आहे. वेळ सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील, कुटुंबाची प्रगती होईल आणि लक्ष्मी प्राप्ती देखील होणार आहे. तर असे कोणते पान आणायचे आहे, सकाळी कोणत्या वेळेत आणायचे आहे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे, गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते त्याला गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. नवीन कार्याचा श्रीगणेशा करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. तर आपल्याला उद्या 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय प्रत्येकाला करायचा आहे. अगदी सोपा उपाय आहे, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडाझुडपांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही झाडे इतके धार्मिक असतात आणि इतके दैवी शक्ती असणारे असतात की ज्यामध्ये असंख्य प्रकारच्या समस्या दूर करण्याची शक्ती असते. आर्थिक समस्या देखील काही झाडांमुळे नष्ट होते आणि हे झाडांचे आपल्याला घरी पान आणायचे आहे. त्याचे काय करायचे आहे हे आपण पुढे बघत आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आणि अर्धवट जी माहिती असते ती काहीही आपल्याला सार्थकी लागू देत नसते. त्यामुळे आपल्याला संपूर्णच माहिती बघायची आहे. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले जाते. पुष्य या शब्दाचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा असा होतो. हा दिवस प्रामुख्याने सोने चांदी खरेदी करणे, मालमत्तेची गुंतवणूक करणे, मौल्यवान वस्तूची खरेदी करण्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरीत रुजू होणे किंवा मंगल कार्याचा प्रारंभ करण्यासाठी देखील सकारात्मकता आणि यश देणारा हा दिवस ठरत असतो. या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करणे आणि गुरुमंत्राचा जप करणे विशेष फलदायी ठरले जाते. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे. अष्टलक्ष्मीच्या संकल्पनेनुसार ती आपल्याला धन, धान्य, धैर्य, यश, विद्या, संतान आणि सौभाग्य प्रदान करत असते. जीवनातील सर्व प्रकारच्या कमतरता दूर करण्याची शक्ती या लक्ष्मी मातेमध्ये असते. ज्या ठिकाणी स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक विचार असतात तिथेच लक्ष्मीचा वास होतो अशी मान्यता आहे. ती केवळ भौतिक सुखाचीच नाही तर मानसिक शांती आणि आनंदाचीही देवता आहे. आपल्या आयुष्यात या अष्टस्वरूप लक्ष्मीप्रमाणेच धनधान्य, सुख, समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी विशेष तिथीवर आपल्याला काही उपाय करायचे असतात, कारण अशी वेळ पुन्हा नसते. आणि गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग आहे. जसा अक्षय तृतीयाचा योग असतो त्याप्रमाणेच हा दिवस देखील खूप शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही असे काही उपाय जर केले तर लक्ष्मी माता नक्कीच तुमच्या घरामध्ये येते. लक्ष्मीला शक्ती मानले जाते. योग्य मार्गाने मिळवलेली संपत्ती समाजाच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी कशी वापरायची याची प्रेरणा तिचे पूजन केल्याने आपल्याला प्राप्त होत असते. पुष्य नक्षत्राचा स्वामी बृहस्पती म्हणजे गुरु आहे आणि या नक्षत्रावर लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो अशी मान्यता आहे. आपल्या आजूबाजूलाच सूक्ष्म स्वरूपामध्ये लक्ष्मी माता वास करत असते आणि उद्याचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अशी संधी पुन्हा नाही आहे. म्हणूनच या योगावर तुम्ही काही प्रभावी उपाय केले, सोने चांदी खरेदी केली तर लक्ष्मीला आपल्या घरात कायमस्वरूपी आमंत्रित करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या सोने चांदी देखील खरेदी करणे शक्य नाहीच झाले तर मग तुम्हाला हा उपाय तर करायचाच आहे. आणि सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचे, जर पुरुष हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नीट ऐका. घरातील स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले जाते. तिचे सन्मानपूर्वक वागणे आणि तिचे आनंदी राहणे हे घरातील समृद्धीचे लक्षण मानले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर लक्ष्मीचे महत्त्व हे केवळ मिळवण्यात नसून मिळालेल्या संपत्तीचा योग्य विनियोग करून जीवनामध्ये समृद्धता आणण्यात आहे. त्यासोबतच घरच्या लक्ष्मीला देखील तुम्ही सन्मान द्यावा. यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यास कोणीही रोखू शकणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला काही उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर देखील राहते. आणि काही शत्रू असतात जे आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी देखील असे योग उपयोगी ठरत असतात आणि ही संधी पुन्हा नाही मिळत. गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून 2 ते 3 वेळेसच येत असतो. म्हणून या दिवसाचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा. ही संधी सोडू नये यासाठी तुम्हाला सोपा उपाय करायचा आहे. आणि हे पान तुमच्या घरातही असू शकते, घराच्या आजूबाजूलाही असू शकते, शेजारी देखील असू शकते. अत्यंत महत्त्वाचे हे झाड आहे आणि हे पान देखील. आणि उद्या हे पान घरात आणल्याने सर्व नकारात्मकताही दूर होणार आहे. तर तुम्हाला
गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना केल्यास घरामध्ये सुख समृद्धी आणि स्थैर्य स्थापन होते. म्हणून उद्या माता लक्ष्मीची देखील तुम्हाला उपासना सेवा करायची आहे. तर उद्या तुम्हाला हा उपाय सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही करता येईल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा. घराची स्वच्छता आणि पूजास्थान स्वच्छ करून घराच्या बाहेर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. सकाळी तुम्ही हा उपाय करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत होत असतो. कारण गुरुवारच्या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने गुरुचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. गुरुग्रह हा मजबूत होतो. म्हणून तुम्ही हा उपाय करा. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही विशिष्ट झाडांच्या पानांचा वापर करून केलेले उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे एक पान आहे म्हणजे पिंपळ आणि आंबा. या झाडांच्या पानांचा वापर सुखसमृद्धीसाठी केला जातो. तर या संबंधित मी तुम्हाला ते उपाय सांगणार आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचे पान देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम बऱ्याचशा झाडांना महत्त्व असते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे सुखसमृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हे 2 पानेही उद्याच्या दिवशी घरात आणणे खूप फायदेशीर ठरेल. कारण तुम्ही हे जर दोन्ही पानं घरात आणले तर इच्छापूर्ती होणार आहे आणि दुसरे पान आणले तर नकारात्मक शक्ती देखील दूर होणार आहे. तर हे दोन्ही उपाय करा. त्यासोबतच मी जे प्रभावी पान सांगणार आहे एका प्रभावी झाडाचे, ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटीपर्यंत बघणारच आहोत. पण सुरुवातीचे हे दोन्ही उपाय देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. तर पहिले पान आहे पिंपळाचे पान. पिंपळाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. कारण पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवतांचा वास असतो, त्यामध्ये पितृदेवतांचा वास असतो आणि त्यामध्येच लक्ष्मी मातेचा देखील वास असतो. म्हणून पिंपळाचं झाड अतिशय दैवी शक्ती असलेले झाड आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि सोबत फुले घेऊन जायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ. तिथे तुम्हाला पाणी अर्पण करायचे आहे, त्यासोबतच फुले अर्पण करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तिथे म्हणायचे आहे की हे पिंपळ वृक्षा, मी तुझे हे पान काही उपायासाठी नेत आहे. त्याचे मला नक्कीच फळ मिळू दे. घरामध्ये सर्व प्रकारचे सुखसमृद्धी प्राप्त होऊ दे आणि इच्छापूर्ती देखील होऊ दे. तर तुम्हाला हे पान घरी आणायचे आहे. तर पान तोडण्यापूर्वी ही प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला घरी यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हे पान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि देवघरासमोर बसायचे आहे. त्यानंतर त्या पानावर तुम्हाला कुंकवाच्या गंधाने स्वस्तिक काढायचे आहे आणि स्वस्तिक काढताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर तो मंत्र तुम्हाला 7 वेळेस म्हणायचा आहे. ओम बृहस्पतीये नमः, ओम बृहस्पतीये नमः हा मंत्र तुम्हाला 7 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर आपली इच्छा जी काय तिथं व्यक्त करायची आहे. हे पान आपल्याला तसेच दिवसभर देवघराजवळच ठेवायचे आहे. हे पान देवघरामध्ये ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. इच्छा पुन्हा एकदा मागायची आहे आणि दिवसभर ते पान तसेच राहू द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी किंवा शिवलिंगावर हे पान अर्पण करायचे आहे. अत्यंत चमत्कारिक उपाय आहे आणि हा उपाय इच्छापूर्तीसाठी आहे, म्हणून हा नक्की करा. आता दुसरे सर्वात महत्त्वाचे पान आहे ते म्हणजे आंब्याची पाने. नकारात्मकता दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. तर आंब्याची तुम्हाला 5 किंवा 7 पाने आणायची आहे आणि ही पाने तुम्हाला एका कलशामध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्ही तोरण देखील बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, इडापिडा दूर होते अशी मान्यता आहे. आणि हे पान लावण्याआधी आंब्याच्या पानावर हळदीने श्री लिहायचे आहे आणि लक्ष्मीच्या चरणी एक पान तुम्हाला अर्पण करायचे आहे. यामुळे देखील धनलाभ होतो. उद्याच्या या गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी मातेला खूप जास्त महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे उद्या तुम्ही एक आंब्याचे पान अशा प्रकारे लक्ष्मीसमोर अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिसरे देखील एक पान आहे ते गुरुदोष दूर करण्यासाठी. आणि उद्या गुरुपुष्यामृत योग आहे, गुरुवार आहे, त्यामुळे तुम्हाला हे जरी पान मिळाले तर हे एक आणा. ही एक एक्स्ट्रा टिप किंवा एक्स्ट्रा उपाय समजा. तर केळीचे पान, गुरुपुष्यामृत योगावर भगवान विष्णूंची पूजा करताना केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण करावा. यामुळे पत्रिकेतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि कामातील अडथळे हे दूर होतात. अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे की नाही? तर हा उपाय देखील तुम्ही करा. कारण केळीच्या पानाचे खूप महत्त्व आहे. आपल्याकडे सणावाराला देखील केळीच्या पानावर जेवणाला खूप महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्ही उद्या हा एक उपाय करा.
त्यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळद आणि गोमूत्र मिसळून एक स्वस्तिक काढायचे आहे. सोने चांदी खरेदी करणे शक्य नसल्यास चण्याची डाळ किंवा हळकुंड घरी आणायचे आहे. हे देखील गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहे, जसे केळी, डाळ म्हणजे हरभरा डाळ देखील तुम्ही दान करू शकता आणि पिवळे कपडे हे दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. त्यासोबतच आता आपण हा उपाय बघूयात, जो अत्यंत महत्त्वाच्या पानाचा आहे. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला सुरुवातीला जे पान सांगितलेले आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आणि प्रभावी आहे. आपल्या सगळ्यांच्याच घराच्या आजूबाजूला हे झाडे असतात. तर हे पाने तुम्ही उद्याच्या या शुभयोगावर घरी घेऊन येऊन त्या संबंधित उपाय नक्की करा आणि खूप सोपे उपाय आहेत. जास्त काही वेळही लागणार नाही आणि जास्त काही अवघडही नाही, मात्र प्रभावी तितकेच आहेत. त्यामुळे तुम्ही हे उपाय करा. आता आपण बघूयात त्या महत्त्वाच्या पानाचा उपाय, जो आपण सुरुवातीपासून पाहणारच होतो, पण मध्यंतरी मी तुम्हाला 2 अतिशय प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. हे पान घरात आणल्याने शत्रू त्रास देखील तुमचा नष्ट होणार आहे आणि कुटुंबाची प्रगती होणार आहे. तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न नसेल, तर हे उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरणार आहे. जे पान मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ते फक्त झाडाचेच पान नाही, तर साक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचे प्रतीक आहे. हा उपाय आपल्या घरात केल्यावर दारिद्र्य नावालाही उरणार नाही. तर ते झाड आहे मनी प्लांटचे झाड. मनी प्लांटच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. या झाडाची शक्ती गुरुपुष्यामृत योगावर, या झाडातील दैवी शक्ती अत्यंत सक्रिय असते आणि सकारात्मक असते. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर लगेचच उपाय करू शकता. तर उपाय करताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. एका छोट्याशा वाटीमध्ये गाईचे कच्चे दूध घ्यायचे आहे. त्यासोबतच हळद, कुंकू, अक्षता, फुले घ्यायची आहेत. या सर्व वस्तू घेऊन मनी प्लांटच्या झाडाजवळ जायचे आहे. हे तुमच्या घरातच असेल किंवा मग तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही असेल, तर तिथे तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचे आहे. तर या झाडाला तुम्हाला सर्वप्रथम पाणी अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहे. नमस्कार करायचा आहे. आपण जे दूध सोबत आणलेलं आहे ते देखील अर्पण करायचं आहे. या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर जर या झाडाला तुम्ही दूध अर्पण केले, तर तुमच्या घरातील भरभराट, बरकत देखील अशी झपाट्याने होत असते. ज्याप्रमाणे या झाडाची वाढ होते. तर तुम्ही आवर्जून हे काम करा. तर तुम्ही हे पान कशासाठी तोडत आहात यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. वृक्षाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. तर हे पान तुमच्याच घरी बाल्कनीमध्ये असेल तर घ्या किंवा मग तुम्ही बाहेरून देखील आणू शकता. त्यानंतर हे पान तुम्हाला एका ताम्हणामध्ये घेऊन स्वच्छपणे धुवून पुसून घ्यायचे आहे. गंगाजलाने देखील तुम्ही धुवून घेऊ शकता. एका डिशमध्ये हे पान ठेवून झाल्यानंतर किंवा ताम्हणामध्ये ठेवा. त्यानंतर त्या पानावर तुम्हाला एका हळदीच्या गंधाने स्वस्तिक काढायचं आहे. तर पानावर काढलेल्या स्वस्तिकवर तुम्हाला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे. त्यानंतर त्यासोबतच एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. माता लक्ष्मीसमोर हे पान तुम्हाला त्या ताम्हणामध्ये ठेवून अर्पण करायचे आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे आहेत, फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे. हा उपाय करताना देवघरातील दिवा देखील प्रज्वलित केलेला असावा. त्यानंतर या पानासमोर देखील तुम्ही एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला श्रीसूक्तमचं पठण करणे शक्य झाले तर आवर्जून करा किंवा श्रवण देखील करू शकता. त्यासोबतच 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे आणि 108 वेळेला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे तिथे व्यक्त करायची आहे. तुमच्या घरातील कोणत्याही समस्या असो त्या दूर झालेल्या आहेत आणि घरामध्ये सगळं सुरळीत चालू आहे असा सकारात्मक विचार करून त्या पानाजवळ तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर दिवसभर हे पान तुम्हाला तसेच राहू द्यायचे आहे. संध्याकाळी तुम्हाला 5 वाजल्यानंतर हे पान तिथून उचलायचे आहे आणि पान, त्यावर डाळ जी आहे ती आणि ते गूळ हे सर्व साहित्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. जर तुमच्या घराजवळ कुठेही गाय नसेल तर मग तुम्ही हे निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन टाकले तरीही चालेल. पण गाय असेल तर गाईला खाऊ घाला. या दिवशी चणा डाळ आणि गूळ गाईला खाऊ घातल्याने देखील पुण्यफळ प्राप्त होत असते. म्हणून तुम्ही हे काम करा. हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल, कारण या पानाच्या नावातच एवढे महत्त्व आहे. त्यासोबतच तुम्ही हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकटे हे नष्ट होतील. शत्रू त्रास देखील नष्ट होईल. अत्यंत महत्त्वाचा हा उपाय करा. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. घरामध्ये सुतक असेल तर कोणालाही हा उपाय करता येणार नाही. ज्या स्त्रीला मासिक धर्म असेल तिने सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.